की रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव आणि त्याचसोबत सुप्रिया ह्या दोघंही जण समोरासमोर असतात. अर्णव आता सुप्रियाला सांगत असतो की तुम्ही ज्या गोष्टींबद्दल मला सांगताय त्या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, पण मला ना आता हा विषय वाढवायचा नाही आहे, त्यामुळे तुम्ही आज आला आहात, पुन्हा इथे येऊ नका असं देखील आता ठामपणे त्यांना सांगितलेलं असतो. आणि जेव्हा तो या सगळ्याबद्दल बोलतो तेव्हा मात्र आता सुप्रिया म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही ज्या काही गोष्टी बोलतायत ना त्या मला पटतायत आणि यानंतर मी खरंच पुन्हा या घरात येणार नाही असंही आता सुप्रिया ही आता अर्णवला सांगत असते. आणि अर्णवला ती म्हणते की माझ्यासाठी ना जास्त असं मला काहीच नको आहे, उलट आहे ना तुम्ही माझ्या इशूला चांगलं वागवताय ना हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यामुळे मी आता कोणत्याही गोष्टीचा इशू करणार नाही आहे असंही आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती आता म्हणत असते तेव्हा मात्र आता जाऊन अर्णवलासुद्धा काहीच वाटत नाही. अर्णवसुद्धा आता शांत असतो आणि त्यानंतर आता अर्णव जाणाऱ्या सुप्रियाकडे पाहतो. सुप्रिया निघून गेल्यानंतर अर्णव रूममध्ये असणाऱ्या आपल्या आईच्या फोटोकडे एकटक बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता नमू आणि त्याचसोबत आकाश हे दोघंही जण गप्पा मारत असतात, बोलत असतात. त्याच वेळेला आता नमूचं लक्ष फक्त आकाशकडे असतं. ती आकाशला म्हणत असते की आकाश सर हात सोडा ना. तर आता आकाशही तिला म्हणतो काय ग तू सारखं सारखं आकाश सर करत असते. ती ईश्वरी वहिनीसुद्धा आमच्या अर्णव सरच म्हणत असते. काय असं वाटेल ना घरामध्ये ऑफिसच सुरू झाले की काय, असं नको म्हणू बघू, फक्त आकाश म्हण असं देखील आता आकाश नमूला सांगत असतो. त्याच वेळेला आता नमू म्हणत असते की तुम्ही जे ठरवताय तसं आपलं लग्न खरंच होईल ना. तर आकाश म्हणतो की का होणार नाही, होणार ना, मी माझ्या घरात सगळ्यांना सांगणार आहे. आपण थोडी थोडी का होईना या सगळ्याची सुरुवात करूया. म्हणजे कसं आधी मीही माझ्या घरात सांगतो, तूही तुझ्या घरी सांग. आधी सुरुवात आहे ना आपण आपल्या घरापासून करूया, म्हणजे तुझ्या घरापासून आपण आईला सांगूया. तुझ्या आईला सांगितलं तर तिला विश्वासात घेऊया. खरंच पण माझी आई या सगळ्यासाठी तयार होईल का हा विचार देखील ना आता नम्रता करत असते. नम्रता म्हणत असते की खरंच आपल्या लग्नासाठी सगळीजणं तयार व्हायला हवीत, नाही झालं तर मग काय करायचं हा विचार देखील आता मनामध्ये इकडे असणाऱ्या नम्रताच्या येत असतो. नम्रता म्हणत असते की मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय ना की काही झालं तरीसुद्धा आपण घरात तर बोलायला हवं, पण याआधी मला दादाशीही बोलावं लागेल. पण मी सगळ्यात आधी बाबांशी बोलणार आहे, मी त्यांना विश्वासात घेणार आहे आणि मग घरात सगळ्यांना सांगणार आहे. आणि आपलं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की मी तुला सोडून कधीही कुठेच जाणार नाही असंही आकाश आता नम्रताचा हात हातात घेऊन बोलत असतो. नेमकं हेच बोलणं ना आता इथे असणाऱ्या या ईश्वरीनं ऐकलेलं असतं. ईश्वरी म्हणते की काय या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मग आता ईश्वरीला धक्काच बसतो, कारण ईश्वरीसाठी आता सध्या जे काही सुरू होतं ते खूप जास्त टेम्परेचर वाढवणारं होतं. आणि आता या लग्नामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा पुन्हा समोर येतील तेव्हा नको वाटेल, कारण ऑलरेडी आईंवर केवढा राग आहे असाही विचार ना आता ईश्वरी करत असते. त्यानंतर आता ईश्वरीला दोघंही जण जेव्हा बघतात तेव्हा नम्रता लगेच या आकाशच्या हातात ना स्वतःचा हात काढून घेते आणि ती आता इकडे तिकडे पाहत असते. जेव्हा ती आता पाहू लागते ना तेव्हा आता नम्रताला ईश्वरी म्हणत असते की मी आता जे ऐकलं ते खरं आहे का. त्यावर आकाश म्हणतो की हो ईश्वरी बहिणी, तू जे ऐकलं ते खरं आहे. खरंच आमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि मुळात आहे ना मला एक गोष्ट आता एक आवडली आहे की हे सगळं काही तुला कळलं आहे ना ते एका अर्थी बरंच झालं. म्हणजे कसं तुला कळलं म्हणजे बरं वाटलं आहे मला. तू ऑलरेडी जर तुला माहिती असेल तर तू घरात इतरांनासुद्धा सांगायला मला मदत करू शकते, खास करून दादाला, कारण आता आम्हाला घरीही सांगायचं आहे की आमचं एकमेकांवर प्रेम आहे ते, पण मला भीती वाटत होती. आणि फायनली तू जर सोबत असशील ना तर मला थोडं रिलॅक्स वाटेल असंही आकाश आता म्हणत असतो. पण आता ईश्वरीच्या मनात खूप जास्त विचार सुरू असतात, कारण ईश्वरीला असं वाटत होतं की एकतर आपल्यालाच कसं बसं या घरात ॲक्सेप्ट केलं आहे, म्हणजेच कसं
की आता ती अर्णवच्या मनातून उतरलेली आहे आणि आता पुन्हा अर्णवच्या मनामध्ये घर करणं म्हणजे तिला आता खूप जास्त त्रास होत होता. आणि त्यामुळेच ना आता हे सगळ्या गोष्टी अर्णवला सांगितल्या की अर्णव पुन्हा या सगळ्याबद्दल टोमणे मारणार आणि त्याने जर ह्या लग्नाला नकार दिला तर ते पण काय, त्याचा पुढचा विचार देखील ना आता ईश्वरीच्या मनामध्ये येत असतो. दुसरीकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीला म्हणत असते की काय झालं ईशू, तुला आनंद झाला नाही का? मला असं वाटलं होतं की आमची ही प्रेमाची गोष्ट ऐकून तुला खरंच खूप आनंद होईल. त्यावर ईशू म्हणते की तसं नाही आहे नमुताई, मला आनंद झाला आहे, पण काय नाही असं अचानक कळलं ना, त्यामुळे थोडा धक्का बसलाय, बस इतकंच. असं काहीतरी आता ईशू सांगून उगाचच त्यांना फसवत असते. वेळेला आकाश आता ईश्वरीला म्हणतो, प्लीज वहिनी बोलशील ना दादाशी प्लीज. मग त्यावर आता आकाशलाही ईशू म्हणते की हो मी प्रयत्न करते, मी बोलते, असंही आता ती सांगू लागते. कारण आता ईश्वरीवर जबाबदारी दिलेली असते या दोघांनीही. कारण आतापर्यंत हे दोघंही जण जेव्हा ईश्वरीला माहीत नव्हतं तेव्हा म्हणत होते की आपण दोघंही मिळून सांगूया, पहिल्यांदा आईला सांगूया, मग मी माझ्या घरी सांगतो, असं देखील आता म्हणत होता आकाश. पण आता ईशूला कळलंय म्हटल्यावर ईशूलाच आता यांनी पूर्णपणे फासावर चढवायचं ना, अगदी तसंच चढवून टाकलेलं असतं. बिचारी ईशू सगळीकडनं आता अडकून गेलेली असते. तिलाच तिचं समजत नसतं की आता या सगळ्यावर काय बोलू ते. त्यामुळे ती आता विचित्र संकटामध्ये अडकलेली असते. दुसरीकडे मात्र आता ईशू ही नमूला समजवायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात सुप्रिया तिथे येते. सुप्रिया आता या तिघांनाही इथे एकत्र पाहते तेव्हा विचारते, काय गं नमू, तू इथे काय करतेस? त्यावर नमू म्हणते की काही नाही, जस्ट गप्पा मारत होतो, बाकी काहीच नाही, असं बोलून ती आता आपल्या आईला समजवायचा प्रयत्न करत असते. तर इकडे ईशू आता नम्रताला म्हणत असते की काळजी करू नकोस, मी माझ्या परीने बोलण्याचा समजवण्याचा प्रयत्न करते, मग तर झालं ना. त्यावर आता नम्रताही म्हणत असते की हो हो चालेल, पण तू लवकरात लवकर जिजूंसोबत बोलून घे म्हणजे बरं. मग आता सुप्रियासुद्धा सांगते की चला आता घरी जायचं आहे, नमू चल निघायचं का? मग आता नम्रताला घेऊन सुप्रिया निघत असते. आकाशबरोबर काही सुप्रिया नीट बोलत नसते, कारण तिलाही वाटत असतं की कुठेतरी आकाश आणि नम्रता गुंतत चाललेत आणि ते गुंतायला नको असंही सुप्रियाला वाटत असतं. म्हणूनच ती जेव्हा ते दोघंही जण एकत्र दिसले ना का तिचं डोकं थोडंसं असं फिरतं, कारण तिलाही वाटत असतं की या दोघांनी एकत्र राहू नये. कारण आता ज्या काही सत्य परिस्थिती आहेत त्या फक्त ईशू आणि आईलाच माहिती होत्या, म्हणजे सुप्रियाला. आणि आता हे जे काही प्रकरण घडत होतं त्यामुळे आता खूप जास्त असं टेन्शन जे आहे ते आलेलं होतं. आणि म्हणूनच आता सुप्रिया जी आहे ती आता म्हणत असते की चला निघूया, त्याच वेळेला आता तूही आराम कर, इथे तिथे फिरू नकोस, असंही आता सुप्रिया जी आहे ती ईशूला सांगत असते. आकाशसोबत जास्त काही सुप्रिया बोलत नाही, कारण आधीच तिला असं मनातून वाटत होतं की उगाच आहे ना आपण बोलायचं आणि मग पुन्हा ह्यांना थोडंसं का होईना चान्स द्यायचा, त्यापेक्षा आता ती बोलतही नसते. कारण तिला असं वाटत असतं की एकतर आपली एक मुलगी आपण ह्यांच्या घरी दिलेली आहे आणि तिला आता किती त्रास सहन करावा लागतोय, तरीसुद्धा माझी मुलगी सगळा त्रास सहन करते. का तर आता लग्न झालं आहे, पण आता जर दुसरी मुलगीसुद्धा या सगळ्यात अडकायला लागली तर नको. म्हणूनच ती आता या सगळ्या गोष्टींपासून तिला विलप्त ठेवत असते, लांब ठेवत असते. त्यानंतर सुप्रिया नम्रताला घेऊन तिकडनं निघून जाते. तर नम्रता ही आकाशकडे बघत असते आणि जाताना त्याला डोळ्यानेच बाय असं म्हणून निघून जाते. दुसरीकडे आता आकाश पुन्हा एकदा ईशूकडे फोर्स करत असतो आणि ईशूला म्हणत असतो की वहिनी प्लीज बोलशील ना तू, प्लीज हा प्लीज वहिनी. मग आता ईशूही म्हणते की नका काळजी करू, मी बोलेन, एवढंही आता ती सांगू लागते. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी ती सांगते तेव्हा कुठे जाऊन आता इकडे असणाऱ्या या आकाशला बरं वाटतं. आणि आकाश म्हणत असतो की तू दादाशी बोलशील ना, तर मला माहिती आहे दादा नक्कीच आहे ना या सगळ्यामध्ये विचार करेल आणि तो माझं आणि नम्रताचं प्रेम स्वीकारेल. खरंच प्रेम ही कल्पना किती भारी असते ना, पण आज ह्या प्रेम ह्या कल्पनेची थोडी का होईना मला मनात धाकधूक भीती वाटते. कसं सांगू अर्णव सरांना, पण अर्णव सरांना तर सांगायला हवं, कारण ह्या दोघांना वेगळंही करून उपयोग नाही. या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की ह्यांना वेगळं करून चालणार नाही, असाही विचार ना आता ईशूच्या मनामध्ये येत असतो आणि ईशू या सगळ्याचा विचार करत असते. दुसरीकडे नेमकं वल्लरीने ईशू जे काही बोलत असते ते ऐकलेलं असतं. त्यामुळे आता जेव्हा ईशू रूममध्ये निघून जात असते ना तेव्हा वल्लरी तिथेच असते आणि वल्लरीने या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे आता
या सगळ्या गोष्टीचा परिणाम खूप जास्त असा विचित्र होत असतो, म्हणजेच तिला त्रास होत असतो. ती म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा तुझ्या मनात जे आहे ना ते मी होऊ देणार नाही आहे. म्हणजेच काय तर ईश्वरीच्या मनामध्ये इथे असणारी नम्रता आणि त्याचसोबत आकाश या दोघांचंही लग्न लावणं आहे, पण ते लग्न मी काही होऊ देणार नाही. त्या घरातली ही जी फाटकी मुलगी आहे ती आपल्या घरात नको आणि दळभद्री जर आपल्या घरात आली तर या सगळ्याचा त्रास होईल असाही विचार ना आता वल्लरी करत असते. आणि म्हणूनच वल्लरी हे सगळं काही टाळत असते. ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता या सगळ्या गोष्टी थांबायला हव्यात आणि म्हणूनच आता ती या सगळ्या गोष्टी थांबवायचा विचार करत असते. दुसरीकडे आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. ईश्वरी जेव्हा रूममध्ये येऊन इकडे तिकडे फेऱ्या मारते ना तेव्हा मात्र आता अर्णवही रूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा अर्णव रूममध्ये येतो तेव्हा तो आता पाहत राहतो आणि तो म्हणत असतो की काही बोलायचं आहे का. मग ईश्वरीला या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलायचं असतं. म्हणूनच तर ईश्वरी जी आहे ती तिथे आलेली असते आणि ईश्वरी जेव्हा आता तिकडे येते तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, पण मी आता बोलू तरी कसं या सगळ्याबद्दल सांगू असाही विचार ना मनामध्ये सुरू असतो. आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते की अर्णवला कसं सांगावं, कसं बोलावं. अर्णव तिला विचारतोही, तुला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का, काही सांगायचं आहे का, असंही आता अर्णव ईश्वरीला विचारत असतो. त्यावर ईश्वरी हो आधी म्हणते आणि नंतर ती आता नाहीसुद्धा म्हणते. मग आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की बोल ना, काय बोलायचं आहे. तर त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की काही नाही काही नाही. मग आता ईश्वरीला बोलायची हिंमतच होत नसते ना, कसं बोलायचं काय बोलायचं हे मात्र आता तिला समजत नसतं. आणि त्यामुळे आता ती नाही असं म्हणते, मी जरा खाली जाऊन येते असं बोलून आता ती तिकडनं सटकायचा प्रयत्न करत असते. पण अर्णवला कुठेतरी असं वाटत असतं की नाही, ही जी ईश्वरी आहे ती कुठेतरी त्यापासता काहीतरी लपवत आहे असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार ना आता अर्णव करत असतो तेव्हा मात्र आता तो म्हणतो की जाऊ दे, काय जास्त विचार करणार, असंही आता अर्णवच्या मनामध्ये होत असतं. ईश्वरीला आता समजत नसतं ना की कुठून सुरुवात करायची, त्यामुळे ईश्वरी अर्णवसमोर काहीच बोलू शकत नसते. तिला आता असं वाटत असतं की जाऊ दे, त्यापेक्षा न बोललेलंच बरं, कारण तिला माहिती आहे हा भडकूचंद पुन्हा काहीतरी विचार करणार आणि कुठच्या कुठे विषय घेऊन जाणार. त्यापेक्षा आता एखादी चांगली संधी बघायला हवी आणि त्यानंतरच या भडकूचंदसोबत बोलायला हवं असाही विचार आता सुरू असतो. हा सगळा विचार करत असतानाच अर्णवच्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार झालेले असतात की नेमकं काय चाललंय, काय गडबड गोंधळ सुरू आहे याबद्दल तर बघायलाच हवं असंही विचार ना आता अर्णव करत असतो. दुसरीकडे ईश्वरी रूमच्या बाहेर जाऊन अर्णवकडे पाहत असते आणि त्याच वेळेला आता अर्णवकडे बघत असतानाच ती आता म्हणत असते की आता काही झालं तरी अर्णव सरांना सांगायला हवं, पण ते कसं सांगू खरंच काही कळत नाही आहे, म्हणजे सुरुवात कुठून करू. अरे इशू कुठे राहिली. आणि तेवढ्यातच ना ईश्वरी आलेली असते. ईश्वरीला बघून आजी खूप जास्त खुश होते. आता जिकडे राकेश बसलेला असतो ना, राकेश लगेच खुर्चीवरनं उठतो आणि मुद्दामून ईश्वरीच्या जवळ जाण्यासाठी ईश्वरीकडे जातो आणि ईश्वरीला म्हणत असतो की थांबा हा, मी तुम्हाला खुर्ची काढून देतो. आणि असं बोलून तो आता जागेवरनं उठतो आणि ईश्वरीसाठी खुर्ची वगैरे काढून देतो. ईश्वरी म्हणत असते की नको, राहू दे राकेश जिजू राहू दे. पण आता तो कुठे ऐकतोय. तो म्हणतो की तुम्ही माझ्या एवढा बायकोचा जीव वाचवलाय, मग मी तुमच्यासाठी असं काही करू शकतो ना, म्हणून तर मी तुमची मदत करतोय, असू दे राहू दे असंही म्हणून आता तो मदत करू लागतो. आणि त्याच वेळेला आता तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव हे सगळं काही पाहतो. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी जवळून पाहतो तेव्हा अर्णव म्हणतो की राहू दे जिजू, इतकाही माझ्या बायकोला आधार देऊ नका, मी आहेच की माझ्या बायकोला आधार द्यायला. म्हणजे कसं आहे ना की सोबत जर मी तिच्यासोबत असलो ना तर तिलाही बरं वाटतं, तिलाही जरा रिलॅक्स वाटतं आणि म्हणूनच मी तिच्याबरोबर नेहमी कायम असतोच, तिला माझा आधार खूप जास्त वाटतो असंही आता म्हटलं जातं. आणि म्हणूनच आता कसंबसं अर्णव जो आहे तो राकेशला ईश्वरीपासून लांब करतो आणि सगळ्यांसमोरच हे सगळं काही घडत असतं. मग ईश्वरीलाही बरं वाटतं की चला फायनली अर्णवला कुठेतरी आपल्याबद्दल काहीतरी वाटतंय, म्हणजे अर्णव आपली एवढी बाजू घेतोय, आपल्याला एवढं सावरून घेतोय, या गोष्टीच ना आता खूप जास्त जवळच्या असतात आणि त्या
ईश्वरीसाठी खूपच भारी असतात. म्हणून ईश्वरी आता विचार करत असते. ईश्वरी ज्या वेळेला या सख्याचा विचार करू लागते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप भारी वाटत असतं. अंजली ही ईश्वरी अर्णवचं एवढं छान असं बॉन्डिंग बघून तीसुद्धा खुश असते. आता डायनिंग टेबलवर सगळेजणं नाश्त्यासाठी म्हणून बसलेली असतात. मग आता इकडे पुन्हा एकदा जो राकेश असतो तो ईश्वरीच्या बाजूला बसायला बघत असतो. म्हणजेच तो ईश्वरीच्या बाजूलाच असणाऱ्या खुर्चीवर बसायला बघत असतो. मात्र अर्णव हुशार आहे, आपल्या बाजूला थोडी ना कोणाला बसू देणार आहे. म्हणूनच तो पुढे येतो आणि तो म्हणत असतो की प्लीज इथे माझी जागा आहे, सो मी इथे बसतो, चालेल ना जीजू. मग आता तो काही बोलूच शकणार नसतो. राकेशला आता जाऊन शेवटी लास्टच्या इथेच बसावं लागतं आणि त्यामुळेच आता राकेश जो आहे तो तिथे जाऊन बसतो. तर ईश्वरीच्या बाजूला आता अर्णव बसलेला असतो आणि आता सगळ्यांचाच नाश्ता सुरू असतो. सगळेजण एकत्र मिळून नाश्ता करत असतात आणि त्याच वेळेला आता आजी विषय काढते आणि म्हणते की आपल्याकडे पार्टी आहे, सो आपल्याकडे पार्टी असताना सगळेजण खूप छान तयार व्हा आणि त्याचसोबत ईश्वरी तू एखादी नवीन साडी नेस, कारण मला असं वाटतं की तुम्ही दोघंही जण जरा बाहेर जावं, शॉपिंग वगैरे करून यावी असंही आजी म्हणतात. मग ईश्वरीला आनंद होतो, पण अर्णव सांगत असतो की माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला काही जमणार नाही असंही सांगितलेलं असतं. पण असं कसं जमणार नाही, जावं तर लागणारच आहे, मी आता काही ऐकणार नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आजी म्हणत असतात की तुम्हा दोघांना जायचंच आहे शॉपिंगला, ती मीटिंग वगैरे ना नंतर कर असंही आता अर्णवला म्हटलं जातं. पण अर्णव म्हणतो की आजी खरंच ना मीटिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे मीटिंगला जाणं मला गरजेचं वाटते. पण आता ईश्वरी ही त्याच्याकडे बघून हसत असते आणि म्हणत असते की खरंच माझ्याकडे साडी नाही आहे, मला नवीन साडी हवी आहे असा तिचाही फोर्स असतो. त्यामुळे आता आजीही पुढे गप्पच बसते आणि आजीही आता शांत राहते आणि म्हणत असते की तुम्हाला आता हे ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. आणि त्यामुळेच आता ईश्वरी आता अर्णवबरोबर शॉपिंगला जाणार असते. पण त्याच वेळेला आता मामा म्हणतात की काय गं आई, तू कसला शॉट मारला आहेस, असं एकदम भारी, एकदम डायरेक्ट सिक्सरच, म्हणजे एकदम बाउंड्री लाईनच्या बाहेर. माझ्या दोघांना शॉपिंगला जायची कल्पना तू जी काही केलेली आहेस ना, ती तर एकदम भारीच आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता दोघंही जण खूप जास्त खुश असतात. ती म्हणत असते मनातल्या मनात की फायनली या माणसासोबत आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालवता येतोय ना, हेच जरा आपल्यासाठी खूप जास्त भारी आहे. आणि त्यामुळेच ना आता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हाही भारी वाटत असतं. इकडे मामा आणि अंजलीच्या ना जरा खानाखुणा आहेत त्या सुरूच असतात आणि त्यामुळेच ना आता मामा आणि अंजली एकमेकांकडे बघत असतात. तर ईश्वरीला मनातून खूप भारी वाटत असतं की अर्णवसोबत आपल्याला आता शॉपिंगला बाहेर जायचं आहे, त्यामुळे ती खूपच हॅप्पी असते. तर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी शॉपिंगसाठी बाहेर जायला निघालेली असतात. त्याच वेळेला अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मला गाडीचा डोर ओपन करून द्या. अर्णव म्हणतो तुझा एक हात तर चांगला आहे ना, त्या दुसऱ्या हाताने खोल ना दार. मग आता ईश्वरी म्हणत असते की नाही, एका हातात तर माझा मोबाईल आहे आणि दुसऱ्या हाताला लागले, म्हणून म्हटलं द्या ना जरा ओपन करून. मग आता अर्णवला ईश्वरीला दार ओपन करून द्यावंच लागतं. आणि त्याच वेळेला जेव्हा अर्णव ईश्वरीला दार ओपन करून देतो तेव्हा ईश्वरीला आता तो म्हणतो की मग काय आता बसवायचं सुद्धा आहे का गाडीत, कारण आता तुला अजून कुठे लागलं आहे तेही सांग. ईश्वरी म्हणते की थँक्यू, मला तुम्ही दार उघडून दिलं, मी बसते. आणि त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो. तर ईश्वरी हळूच जाऊन गाडीमध्ये आता बसत असते. गाडीमध्ये जेव्हा ती जाऊन बसते ना, तेव्हा अर्णव तिच्याकडेच बघत राहतो, कारण तो तोपर्यंत तिथेच उभा असतो. आता इशू जेव्हा गाडीत बसते तेव्हाच तो तिकडचं दार वगैरे लावून घेतो. पुन्हा आता हिला दार लावता येणार नाही, मग ही पुन्हा मला बोलेल की हे दार लावून द्या, त्यापेक्षा आधीच आपण हे दार लावून घेतलेलं मोकळं असं म्हणून त्याने दार लावलेलं असतं. त्यानंतर स्वतःही बसतो, स्वतःही आता आपल्याकडचं दार लावून घेतो. त्यानंतर जो सीट बेल्ट वगैरे लावतो. मग आता ईश्वरीही म्हणत असते मलाही जरा सीट बेल्ट लावून द्या. मुद्दामुन्ना ती अर्णव जवळ येण्यासाठी प्रयत्न करत असते. अर्णव तिच्याकडे पाहू लागतो आणि तिला बघत बोलत असतो की सीट बेल्टही. मग आता ईश्वरी म्हणत असते सेफ्टी इज फर्स्ट ना, प्लीज जरा सीट बेल्ट लावून देता का. मग आता अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव ईश्वरीला सीट बेल्ट लावूनच देतो आणि त्यामुळे आता ईश्वरी अर्णवकडे एकटक
एकटक पाहत राहते, कारण सीट बेल्ट लावताना दोघंही जण एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात. त्यामुळे आता ईश्वरीचं काही लक्षच नसतं. ती कंटिन्यू अर्णवकडे बघत असते. ती मुद्दामून अर्णवला छळत असते, जेणेकरून अर्णव त्या निमित्ताने का होईना आपल्या जवळ येईल आणि आपल्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवेल असाच विचार ना आता तिच्या मनामध्ये सुरू असतो. आता सीट बेल्ट वगैरे लावल्यानंतर आता दोघंही जण शॉपिंगसाठी जायला निघत असतात. मग आता जेव्हा शॉपिंगसाठी दोघंही जण जायला निघत असतात, तेव्हा आता ईश्वरीला अर्णव विचारतो, पायालासुद्धा काही लागलं आहे का पायालासुद्धा काही करायचं आहे, मुद्दामूनच तो तिला विचारतो. त्यावर ईश्वरी नाही असं म्हणते आणि त्यानंतर आता दोघंही जण शॉपिंगसाठी जायला निघतात. दुसरीकडे मात्र आता घरात सगळीजणं गप्पा मारत बसलेली असतात, कारण आता पार्टी असते आणि पार्टी संध्याकाळीच असल्यामुळे त्याची सगळी तयारी जोरदार सुरू असते. आजीने पार्टीची सगळी तयारी करायला मामा त्याचसोबत अंजली त्याचबरोबर आकाश यांच्याकडे दिलेली असते. तर आता मामा म्हणत असतो की पार्टीच्या डेकोरेशनचं सगळं काही झालेलं आहे. तर दुसरीकडे आकाश म्हणत असतो की कॅटरिंगचं मी बघितलं आहे. मग दुसरीकडे असलेली ही वल्लरी म्हणत असते की पार्टी तर एकदम जोरात व्हायला हवी, काही झालं तरी सुद्धा, म्हणजे या पार्टीमध्ये काहीतरी धमाका या वल्लरीला करायचा आहे आणि त्यासाठी तर ती बोलते ना की ही पार्टी धमाकेदार व्हायला हवी असं. तेवढ्यातच ना तिथे आता आलेला असतो राकेश जेव्हा आता तिथे येतो तेव्हा राकेश कुठेतरी चाललेला आहे ही गोष्ट कळलेली असते. म्हणूनच मुद्दामूनच ना आता मामा बोलत असतो की ओ जावई बापू, कुठे चालला आहात, कुठेही जाऊ नका, आपल्याकडे पार्टी आहे, कामं वगैरे नंतर करा. मग आता राकेशही म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं कामं वगैरे ना नंतर करतो आहे मी, नका काळजी करू. मग आता मामा मनातल्या मनात म्हणतो, कसली कामं आणि कसलं काय, उगा आपलं काहीतरी बडबडायचं मनातल्या मनात मामा म्हणत असतो, कारण मामाने ओळखून घेतलेलं असतं ना की हा माणूस कसा आहे काय आहे ते, त्यामुळे मामा तसंच बोलत असतो. त्यानंतर आता इकडे राकेशचा फोन वाजलेला असतो आणि डायरेक्टली ना आता कॉल रिसीव करत असते इथे असणारी ही अंजली फोन उचलते, राकेश डायरेक्ट स्पीकरला टाकते आणि म्हणते की घ्या बोला, तुम्ही स्पीकरवरच बोलून घ्या असं ती बोलते. तेव्हा आता स्पीकरवर जेव्हा ती फोन टाकते तेव्हा समोरील माणूस जो आहे, जो गुंडा आहे, त्याच्याकडे पैसे बाकी आहे. तो म्हणत असतो की कधी देतोयस 10 लाख रुपये, सांग कधी देतोयस, 10 लाख रुपये जर तू नाही दिलेस ना तर आता बघ तुला मी कसं उडवतो ते, मग तू विचार करत बसशील की तुझ्या बाबतीत काय झालं ते, बघ विचार कर लवकरात लवकर, माझे पैसे मला कधी देतोयस ते, असंही आता म्हटलं जात असतं. आणि आता या सगळ्याबद्दल जेव्हा बोललं जातं ना तेव्हा मात्र राकेशची बोलती बंद झालेली असते. सगळीजणं आता राकेशकडे पाहू लागलेली असतात आणि त्याच वेळेला आता काही सुचत नसतं राकेशला काय बोलावं, पण फोन स्पीकरवर असतो. समोरचा व्यक्ती राकेशला म्हणत असतो की तुला काही झालं तरीसुद्धा बोलावं लागणारच आहे, बोल काय झालं आहे, तू मला 10 लाख रुपये कधी देणार आहेस. मग राकेश शेवटी बोलतो, हो दादा थोडा दिवस द्या, मी तुम्हाला देतो पैसे. मग आता राकेश सांगत असतो की तुमचं जे ठरलेलं ठिकाण आहे तिथेच मी तुम्हाला पैसे आणून देतो, काळजी करू नका, असंही आता राकेश म्हणत असतो. पण राकेशला जो काही धमकवण्याचा कॉल वगैरे आलेला असतो, त्यामुळे आता आजी त्यासोबत अंजली सगळीजणं आता राकेशकडे पाहत असतात. राकेशला आता या सगळ्यामध्ये काय बोलावं आणि काय नाही हे समजत नसतं. अंजलीला तर धक्काच बसलेला असतो, कारण अंजली बघत असते सतत, कारण या राकेशला वरचेवर पैसे हवेच असतात. मागे 5 लाख दिले होते आणि आता चक्क 10 लाख रुपये समोरचा व्यक्ती मागत असतो आणि शुक्रवारपर्यंतची मुदत दिलेली असते. शुक्रवारपर्यंत पैसे नाही दिलेस तर बघ पुन्हा एकदा तुला उचलून नेईन आणि तुझे असे तुकडे करेन ना की तुला कळणारही नाही, असं देखील आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता अंजली एका वेगळ्याच नजरेने राकेशकडे पाहत असते, कारण तिला आता थोडं का होईना तिच्याबद्दल काही ना काही कळलेलंच असतं आणि आजीसुद्धा घाबरलेली असते, कारण ते गुंड आता धमकी देत असतात. दुसरीकडे आता पाहायला मिळालेलं असतं की इकडे आता जे काही सुरू असतं त्यामध्ये दोघेही जणी शॉपिंगला गेलेले असतात, अर्णव आणि ईश्वरी. तेवढ्यातच एक माणूस ना तिथे उभा असतो आणि तो आता आपल्या बायकोला मिस इंदौर अशी हाक मारत असतो. अर्णवला असं वाटतं की हा मिस इंदौर अशी हाक ईश्वरीला मारतोय, म्हणून आता अर्णव त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला मिस इंदौर म्हणायची, हे फक्त मिस म्हणू शकतो. आणि तेवढ्यातच ना त्या माणसाची बायको येते आणि ती म्हणत असते की अहो ते मला बोलतायत, आणि त्यानंतर अर्णव त्याला
सॉरी बोलून त्याची कॉलर धरतो. त्यावेळेला ईश्वरी अर्णवकडे जाते आणि अर्णवच्या जवळ जाऊन अर्णवची कॉलर धरत अगदीच प्रेमात त्याला म्हणत असते की मिस इंदौर हा कॉपीराईट फक्त तुमच्याकडेच आहे, त्याशिवाय मला कोणीही मिस इंदौर बोलत नाही. हा अधिकार आणि हक्क फक्त तुमच्याकडेच आहे आणि तुम्हालाच दिलाय. आणि तसंही तुम्ही माझे मित्र आहात आणि मी तुमची मिस इंदौर, असंही ईश्वरी अर्णवला बोलत असते. त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांच्या जवळ येतात. अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहत लागतो. जर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.